श्री पतंजलि महामुनये नमः. गतसूत्रामध्ये आपण सवितर्का समापत्तीचा टप्पा पाहिला आणि त्या ठिकाणी असं आपण पाहिलं की शब्द संकेत, अर्थ संकेत, ज्ञान संकेत हे तिन्ही या ध्यानावस्थेमध्ये असतात. आणि ध्यान जसं प्रफुल्लित होत जातं, ध्यान जसं प्रकर्षित होत जातं, ध्यान ज्या वेळेला पराकाष्ठेच्या अवस्थेला जाऊन पोचतं त्यावेळेला आपण असं पाहिलं की शब्द संकेत गळून पडतात, ज्ञान संकेत गळून पडतात, केवळ अर्थसंकेत राहतात आणि अर्थाभोवती ध्यान हे फुलत असतं आणि फुलता फुलता अर्थमात्र निर्भासा अशी अवस्था येते. तर असं आहे की गतसूत्रामध्ये आपण हे पाहिलं की सवितर्का समापत्तीच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी संकीर्णता असते, वैकल्पिकता असते. शब्दार्थ ज्ञान विकल्पैही संकीर्णा अशी सवितर्का समापत्ती असते. तर त्या ठिकाणी आपण असं पाहिलं की शब्द, अर्थ आणि ज्ञान अशा तीन गोष्टी ह्या परस्परांमध्ये एकरूप झालेल्या असतात. ज्या विभक्त असतात, शब्दधर्म वेगळे, अर्थधर्म वेगळे, ज्ञानधर्म वेगळे, या गोष्टी आपण खुलासेवार गतसूत्रामध्ये पाहिल्या की शब्दधर्म कुठले. शब्दधर्म हे नाद आणि ध्वनीच्या स्वरूपात असतात. अर्थाचे धर्म कुठले, तर अर्थ हे याला मूर्तत्व आहे, जडत्व आहे, मूर्तत्व आहे. आणि ज्ञान हे अमूर्त असतं. तर आपण त्याचे धर्म त्या ठिकाणी विजोड धर्माच्या गोष्टी त्या ठिकाणी एक झालेल्या असतात, संकीर्ण झालेल्या असतात. असा विचित्र चमत्कारिक प्रकार हा असतो असं आपण पाहिलं. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की समजा या ठिकाणी समापत्तीचा विषय किंवा ध्यानाचा विषय हा भगवान श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णावर ध्यान होतंय, श्रीकृष्णावर ओंकाराद्वारा ध्यान होतंय. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्यावरन् माम अनुस्मरन् अशा भगवद वचनानुसार प्रणवाचं ध्यान होतंय, जपामध्ये होतं, ध्यानामध्ये जप होतोय. आणि असा योगिक जप चालू असताना प्रणवानुसंधान होता 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 त्या ठिकाणी तन्मयता येते, प्रणवामध्ये तन्मयता येते, व्यग्रता येते आणि त्याचे फलस्वरूप भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी साकारित होतात. अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोहर मूर्ती ही त्या ठिकाणी साकारित होते. मग त्यावेळेला नारायणो अयम भासते, श्रीकृष्ण अयम भासते असा प्रकार असतो असं आपण गतसूत्रात पाहिलं. तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाबद्दल, भगवंताबद्दल, ओंकारवाच्य असं जो ईश्वर आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, त्याच्याबद्दल काही शब्दसंकेत असतात, अर्थसंकेत असतात आणि ज्ञानसंकेत असतात. कारण त्यात शब्दात्मकता आहे, अर्थात्मकता आहे आणि ज्ञानात्मकता आहे. कारण ती सवितर्का समापत्ती आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती त्या ठिकाणी जी साकारित झालेली आहे, ती मूर्ती घडण्याचं काम हे शब्दसंकेताने केलेलं आहे, अर्थसंकेताने केलेलं आहे, ज्ञानसंकेताने केलेलं आहे. या तिन्हींच्या द्वारा भगवंताची मूर्ती अंतःकरणामध्ये ही साकार झालेली आहे. हा जो योग्य भगवंताचा साक्षात्कार अंतःकरणामध्ये होण्याचा प्रकार आपण संतचरित्रामध्ये वाचतो. अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट झाला हा प्रकार आपण संत चरित्रामध्ये वाचतो. त्याची ही सुरुवात अशा प्रकारे असते की अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी साकार होतो. त्या नामसाधनेद्वारा, नामजपाद्वारा हा प्रकार घडतो. आता असं आहे की या ठिकाणी सवितर्का समापत्तीचं विश्लेषण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी शब्दात्मक श्रीकृष्ण भगवान आहेत, अर्थात्मक श्रीकृष्ण भगवान आहेत आणि ज्ञानात्मक श्रीकृष्ण भगवान आहेत. अशा तिन्ही गोष्टींनी त्या ठिकाणी एक संकीर्णता निर्माण झालेली आहे. आलं का लक्षात? आता ही गोष्ट सवितर्का समापत्तीमध्ये संकीर्णता असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारे विकल्प असतो. हा आपण प्रकार गतसूत्राच्या विश्लेषणामध्ये पाहिला. आता हा प्रकार निर्वितर्का समापत्तीमध्ये कसा जातो हा प्रकार समजून घेण्यासाठी या ठिकाणी एक आपण प्रयोग करूया.
असं करा, हा बौद्धिक प्रयोग आहे. एका कागदाचे 3 वर्तुळ बनवा. एका कागदाचे 3 वर्तुळ बनवा. वर्तुळाकार काप काढा एका कागदाचे, आणि हे तिन्ही वर्तुळ एकाच त्रिज्येचे असू देत. एकाच आकाराचे, एकाच त्रिज्येचे असे 3 वर्तुळ एका कागदामध्ये कापा. त्यानंतर त्यातलं एक वर्तुळ घेऊन त्याच्यावर कृष्ण क्रमांक 1 शब्दात्मक कृष्ण, दुसऱ्या वर्तुळावर कृष्ण क्रमांक 2 अर्थात्मक कृष्ण, आणि कृष्ण क्रमांक 3 ज्ञानात्मक कृष्ण असं त्या ठिकाणी लिहा. आलं का लक्षात? कारण आपण पाहिलं सवितर्का समापत्तीच्या टप्प्यामध्ये श्मक आणि अर्थात्मक आणि ज्ञानात्मक अशा तिन्ही गोष्टींनी ध्यानाचा विषय हा बनलेला असतो. अर्थात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे ध्यानामध्ये आविर्भूत झालेले आहेत, त्या ठिकाणी आविष्कृती झालेली आहे, त्यामध्ये शब्दसंकेत आहेत, अर्थसंकेत आहेत, ज्ञानसंकेत आहेत. शब्दात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत, अर्थात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ज्ञानात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत. आता हे तिन्ही वर्तुळ एकाच आकाराचे, एकाच कागदाचे आहेत. त्यामुळे हे जर आपण एकावर एक ठेवले तर आपल्याला ते एकच वर्तुळ जाणवेल. तर असं करा, ते कागद पहिल्यांदा क्रमांक नंबर 1 म्हणजे शब्दात्मक भगवान श्रीकृष्ण, त्याच्यावर क्रमांक 2चा अर्थात्मक भगवान श्रीकृष्णांचा गोल, आणि त्याच्यावर क्रमांक 3चा ज्ञानात्मक भगवान श्रीकृष्णाचा गोल ठेवा. हे जर आपण एकावर एक ठेवले, एकावर एक व्यवस्थित लावून ठेवले, तर आपल्याला केवळ ज्ञानात्मक श्रीकृष्ण म्हणजे क्रमांक 3चा काप दिसेल, बाकीचे दोन्ही काप दिसणार नाहीत. पण आता सवितर्का समापत्तीमध्ये शब्दार्थ ज्ञान विकल्प ही संकीर्णा असा प्रकार असल्यामुळे हे तिन्ही वर्तुळ थोडेसे विलग करा. म्हणजे वर्तुळ क्रमांक 1 थोडा दिसेल, वर्तुळ क्रमांक 2 थोडासा दिसेल, आणि वर्तुळ क्रमांक 3 हा पूर्ण दिसेल. अलग लक्षात? आपण हे कागद थोडे सरकवले, उजव्या हाताला सरकवले, टेबलावर आपण ते ठेवले, तिन्ही वर्तुळ टेबलावर ठेवले, आणि क्रमाने उजव्या हाताला आपण ते काप सरकवले. त्यामुळे चित्र असं दिसेल की क्रमांक 1 वर्तुळाचा थोडासा भाग आपल्याला दिसेल, क्रमांक 2च्या कागदाचा वर्तुळाचा थोडा, आणि क्रमांक 3चं पूर्ण वर्तुळ हे आपल्याला दिसेल. म्हणजे शब्दात्मक कृष्ण थोडासा दिसेल, अर्थात्मक कृष्ण थोडासा दिसेल, आणि ज्ञानात्मक कृष्ण पूर्णपणे दिसेल. आलं लक्षात? आता ह्यांच्यामध्ये एक प्रकारे हे झालेलं आहे, संलग्नता झालेली आहे, अविभाग प्राप्त आहेत. भाष्यकारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते अविभाग प्राप्त आहेत, त्यांचा क्रमशः प्रविभाग व्हायला पाहिजे. कारण असं आहे की योगी हा ध्यान त्या अर्थात्मक कृष्णावर करतोय, अर्थात्मक कृष्णावर करतोय म्हटल्यानंतर शब्दात्मक कृष्ण हा डावीकडे सरकायला लागतो, आणि ज्ञानात्मक कृष्ण हा उजवीकडे सरकायला लागतो, आणि क्रमाक्रमाने हे तिन्ही वर्तुळ विलग पावतात. मग आपल्याला 3 वर्तुळ दिसायला लागतात, एक शब्दात्मक कृष्ण, एक अर्थात्मक कृष्ण, एक ज्ञानात्मक कृष्ण. पण अर्थात्मक कृष्णावर अनुसंधान असल्यामुळे, ध्यान हे अर्थात्मक कृष्णावर होत असल्यामुळं क्रमशः हे शब्दात्मक कृष्ण आणि ज्ञानात्मक कृष्ण हे टेबलावर तसेच दूरवर जात राहतील. आलं का लक्षात? डावीकडचा वर्तुळ हा डावीकडे सरकत जाईल, उजवीकडचं वर्तुळ हे उजवीकडे सरकत जाईल. मग शक्यता अशी आहे की होता 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 उजवीकडचं वर्तुळ टेबलावरनं खाली पडेल, डावीकडचं वर्तुळ ही टेबलावरनं खाली पडेल, उरेल केवळ अर्थमात्र. अर्थमात्र श्रीकृष्ण त्या ठिकाणी राहतील. आणि मनोवैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हणजे शब्दसंकेत हटतील, ज्ञानसंकेतही हटतील. आलं का लक्षात? शब्दसंकेतात्मक भगवान श्रीकृष्ण हे राहणार नाहीत, ज्ञानसंकेतात्मक भगवान श्रीकृष्ण राहणार नाहीत, केवळ अर्थसंकेतात्मक श्रीकृष्ण त्या ठिकाणी राहतील.
आणि ह्याला योगशास्त्रामध्ये स्मृती परिशुद्धी म्हणतात. आलं का लक्षात? कारण शब्दसंकेत आणि ज्ञानसंकेत हे त्या ठिकाणी अनावश्यक आहेत. केवळ अर्थावर ध्यान होत असतं. ध्यान हे केवळ अर्थावर होत असतं. त्यामुळे शब्दसंकेत आणि ज्ञानसंकेत हे हटावे लागतात. त्याशिवाय अंतःकरण हे परिपूर्णपणे अर्थ व्यापू शकत नाही. कारण तोपर्यंत अंतःकरणातले भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते तिन्ही गोष्टींनी घडलेले आहेत. म्हणजे अंतःकरणामध्ये शब्दसंकेतात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत, अर्थसंकेतात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्ञानसंकेतात्मक भगवान श्रीकृष्ण आहेत, केवळ अर्थात्मक नाही आहेत. आणि त्यामुळे गतसूत्राच्या पार्श्वभूमीवर आपण ती प्रक्रिया पाहिली आणि आता जे उदाहरण दिलं त्याच्यावरून आपण असं पाहिलं की शब्दसंकेत हे हटत जाणं आणि ज्ञानसंकेतही हटत जाणं हे अत्यावश्यक असतं. त्याशिवाय ध्यानाची पराकाष्ठा संभवू शकत नाही. म्हणजे शब्दसंकेत जे आहेत ते हटावे लागतात आणि ज्ञानसंकेतही हटावे लागतात आणि हे सगळे स्मृतीमध्ये असतात. त्यामुळे ही स्मृती परिशुद्धी असते. स्मृतीची परिशुद्धी होण्यानं ज्ञानसंकेत हटतील आणि शब्दसंकेत हटतील आणि केवळ अर्थात्मक भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी राहतील. अंतःकरण हे भगवान श्रीकृष्णाने परिपूर्ण व्याप्त होईल. आता या पार्श्वभूमीवर सूत्रकार निर्विचारा समापत्तीचं लक्षण करताना काय म्हणतात ते बघा. ते म्हणतात स्मृती परिशुद्धो स्वरूपशून्य अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का. म्हणजे शब्दात्मक स्मृती, अर्थात्मक स्मृती, ज्ञानात्मक स्मृती या सगळ्या स्मृती या निवृत्त झाल्यावर केव्हा निवृत्त होतात तर ध्यान जसं जसं व्यापक होत जातं, ध्यान हे जसं घन होत जातं, ध्यान हे जसं जसं अस्खलित आणि परिपूर्णतेकडे जात असतं, परिपूर्णतेकडे वाटचाल करतं, तसं तसं या ठिकाणी हे संकेत सगळे गळतात. आणि म्हणून ते म्हणतात स्मृती परिशुद्धी. तर हे जे संकेत आहेत स्मृतीद्वारा उभी केलेले जे संकेत आहेत ते सगळे निवृत्त झाल्यावर आपल्या ज्ञानात्मक स्वरूपानं सुद्धा शून्यता येऊन म्हणजे आपलं अस्तित्व त्या ठिकाणी राहत नाही. अंतःकरणामध्ये अहमचा अंश अजिबात राहत नाही. कारण अर्थाने त्याला पूर्णपणे व्यापलेलं आहे. अर्थाने अंतःकरणाला पूर्णपणे व्यापलं असल्यामुळे आपल्यातला अहमभाव जो आहे तो गळून पडतो आणि त्यावेळेला केवळ अर्थमात्र निर्भासा अशी अंतःकरणाची अवस्था असते. अंतःकरण हे केवळ अर्थमय असतं, कृष्ण समापन्न असतं. व्यासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला भगवान श्रीकृष्णाचं आलंबन त्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे श्रीकृष्ण आलंबनोपरक्तम श्रीकृष्ण रूप समापन्नम श्रीकृष्ण रूपाभासं भवती अशी ही समापत्ती असते. म्हणजे संपूर्ण कृष्णमय चित्त झालेलं असतं. ही कृष्ण समापन्नावस्था असते. ही भगवान श्रीकृष्ण समापन्नावस्था असते. चित्त हे परिपूर्णतेने भगवान श्रीकृष्ण बनलेलं असतं आणि त्यामुळे काय होतं अहमचा लोप त्या ठिकाणी परिपूर्ण झालेला असतो. आलं का लक्षात? तोपर्यंत अयम श्रीकृष्ण भासते हा म्हणजे ही आकृती किंवा हा हवी श्रीकृष्णमय आहे, श्रीकृष्ण भासतो आहे असं म्हणण्यामध्ये पाहणारा आहे. पाहण्याचा विषय जो भगवान श्रीकृष्ण तोही आहे आणि पाहण्याची क्रिया पण आहे. म्हणजे ग्राह्य, ग्रहण, ग्रहित्व असे तिन्ही प्रकार त्या ठिकाणी आहेत. पण ध्यान जसं प्रगल्भ होत जाईल तसं कृष्णमयता वाढत जाईल आणि अहमयता ही गळत जाईल. अहमच गळून जाईल. अहमयतेचा प्रश्नच येणार नाही. अहमयतेचा प्रश्नच येणार नाही कारण अहम हा त्या ठिकाणी वाफारून जाईल. म्हणजे ग्रहण आणि ग्रहितृ हे दोन्ही वाफारतील आणि केवळ ग्राह्य मात्र निर्भासा, अर्थमात्र निर्भासा, श्रीकृष्ण मात्र निर्भासा अशा प्रकारे ती अवस्था असेल. आणि त्या अर्थानं अर्थमात्र निर्भासा स्वरूपशून्यमिव अशी ही निर्वितर्का समापत्ती असेल असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. आणि हा एक प्रकारचा अद्वैत साक्षात्कार आहे.
निर्वितर्का समापत्तीमध्ये अद्वैत साक्षात्कार होत असतो, होऊ शकत असतो. मग या ठिकाणी ते तत्व कुठलंही असेल, ध्यानाचा विषय गाय असेल, कमळ असेल तर योगी कमळ होईल, गाय असेल तर योगी गाय होईल, हिमालय असेल तर योगी हिमालय होईल, घट असेल तर योगी घट होईल, पट असेल तर योगी पट होईल, भगवान श्रीकृष्ण असतील तर योगी भगवान श्रीकृष्ण होईल. आलं का लक्षात? ही जी तन्मयता आहे, समाधीमधली जी तन्मयता आहे, तत्स्थ तदंजनता आहे, त्यामध्ये अंतःकरण हे पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण होतं या ठिकाणी. असं आहे, ज्यावेळेला आपलं अंतःकरण सुखी असतं तेव्हा आपण म्हणतो मी सुखी आहे, अंतःकरण दुःखी असेल तर आपण म्हणतो मी दुःखी आहे. मग ज्या वेळेला अंतःकरण हे पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण बनेल त्यावेळेला मी श्रीकृष्ण होईन असं म्हणता काय येणार नाही. हा अद्वैत साक्षात्कार आहे. पण हा अद्वैत म्हणजे अद्वैत वेदांताशी गफलत करू नका. हा अद्वैत वेदांताचा प्रकार नाहीये. हा अद्वैत साक्षात्कार हा गूढवादाचा प्रकार आहे, समाधीच्या गूढवादाचा प्रकार आहे. या ठिकाणी योगी हा योगी राहत नाही. योगी हा तन्मय होतो, ध्यानाच्या विषयाला तो समापन्न होतो, तत्स्थ तदंजनता घेतो. त्यामुळे ध्यानाचा विषय गाय असेल तर योगी गाय बनेल, ध्यानाचा विषय जर कमळ असेल तर योगी कमळ बनेल, ध्यानाचा विषय जर गुलाब असेल तर योगी गुलाब बनेल, ध्यानाचा विषय जर हिमालय असेल तर योगी हिमालय बनेल, ध्यानाचा विषय जर पंचमहाभूत असेल, कुठलंही एखादं महाभूत असेल तर योगी ते पंचमहाभूत होईल, आकाश होईल, पृथ्वी होईल, तेज होईल, आप होईल, तन्मात्र बनेल, अस्मिता बनेल, अहंकार बनेल, चैतन्य होईल. आपण पाहिलं मुक्त पुरुष सुद्धा होऊ शकतो. मुक्त पुरुष समापन्न होऊन तो मुक्त पुरुष स्वरूपाकार बनतो. हा प्रकार आपण पाहिला. तसंच या ठिकाणी जर ध्यानाचा विषय भगवान श्रीकृष्ण असेल आणि हाच ध्यानाचा विषय असतो, ओंकार असे प्रणवाचा जप करायचा असतो योग्याने, आणि त्यावर बरोबर प्रणवाच्य ईश्वर तत्वावर अनुसंधान असावं लागतं. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हा ध्यानाचा विषय बनणार आणि शेवटी योग्याचं चित्त भगवान श्रीकृष्ण होणार आणि योगी भगवान श्रीकृष्ण होणार. जोपर्यंत समापत्ती आहे, जोपर्यंत निर्वितर्का समापत्ती आहे, जोपर्यंत ही समाधी आहे, तोपर्यंत योगी हा कृष्णमय होणार आणि कृष्णच बनणार. हा अद्वैत साक्षात्कार आहे. हा गूढवादाचा साक्षात्कार आहे. वेदांतातल्या अद्वैताशी ह्याची मुळीच गफलत करू नका. हा या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा सांगून जावासा वाटतो. एकूण काय तर सूत्रकार या समापत्तीचं लक्षण अत्यंत चपखळ करतात, अत्यंत सुयोग. ज्यापेक्षा या समापत्तीचं वर्णन वेगळ्या शब्दाने करता येणं अशक्य आहे. ते म्हणतात स्मृती परिषद्धौ स्वरूप शून्येव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का. अशा प्रकारे आपण या 43व्या सूत्राकडे आता वळत आहोत. तर असं पहा की पुन्हा थोडासा या प्रकरणाचा गोषवारा घेताना असं म्हणावं लागतं की पूर्वसूत्रगत समापत्ती जी होती, सवितर्का समापत्ती होती, त्यामध्ये शब्द, अर्थ, ज्ञान यांच्यामध्ये एक प्रकारे संकीर्णता होती. ती समापत्ती या संकीर्णतेने युक्त होती, किंवा ती समापत्ती अशा संकीर्णतेने युक्त असते. असं म्हटल्यावर तद्भिन्न म्हणजे ती सवितर्का समापत्ती आहे, तर तद्भिन्न अशी निर्वितर्का जी समापत्ती असेल ती कशी असते, तर स्मृती परिशुद्धा किंवा स्मृती परिशुद्धात्मक अशी असते असं ते म्हणतात. योगदर्शनावर प्रतितय ज्या टीका आहेत त्या टीकाकारांनी या क्रमाबद्दल काही उहापोह केलेला नाहीये, त्यांनी पक्षोपपक्ष मांडलेले नाहीयेत. त्यामुळे ही जी या ठिकाणची समापत्ती आहे, अत्रोक्त समापत्ती जी आहे, आणि वितर्कानुगत संप्रज्ञा समाधी यामध्ये काही विशेषार्थानं भेद असावा असं निश्चित म्हणता येत नाही. पण छातीठोकपणे असं निश्चित काही सांगता येत नाही, कारण शास्त्रामध्ये याविषयी काही उहापोह नाहीये.
असं थोडस या ठिकाणी खेदानं म्हणतात. असं पहा की पुन्हा थोडासा या प्रकरणाचा गोषवारा घेताना असं म्हणावं लागतं की पूर्वसूत्रगत समापत्ती जी होती, सवितर्का समापत्ती होती, त्यामध्ये शब्द, अर्थ, ज्ञान यांच्यामध्ये एक प्रकारे संकीर्णता होती. ती समापत्ती या संकीर्णतेने युक्त होती किंवा ती समापत्ती अशा संकीर्णतेने युक्त असते. असं म्हटल्यावर तद्भिन्न म्हणजे ती सवितर्का समापत्ती आहे, तर तद्भिन्न अशी निर्वितर्का जी समापत्ती असेल ती कशी असते, तर स्मृती परिशुद्धा किंवा स्मृती परिशुद्धात्मक अशी असते असं ते म्हणतात. आता स्मृती परिशुद्धी म्हणजे शब्दार्थ ज्ञानाचे विकल्प आणि तज्जन्य जे आपल्यामध्ये श्रुत अनुमित ज्ञान आहे त्या ज्ञानाची निवृत्ती होणं. असे कुठल्याही ध्येय विषयाबद्दल आपल्याला काहीतरी ज्ञान असतं. काय भगवान श्रीकृष्ण, कमळ, गुलाब ह्याच्याबद्दल आपल्यामध्ये ज्ञान आहे. शब्दसंकेतात्मक ज्ञान आहे, अर्थसंकेतात्मक ज्ञान आहे, ज्ञानसंकेतात्मक एक स्मृती बांधली गेलेली आहे. पण या स्मृतीमुळे त्या अंतःकरणामध्ये स्फुट झालेल्या विषयावर त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी हातभार असतो, किंबहुना त्या सगळ्यांचा डाग असतो. सवितर्का समापत्तीच्या पातळीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आविर्भाव असतो आणि ते हटणं अत्यंत आवश्यक असतं. त्याशिवाय परिशुद्ध स्वरूपामध्ये ध्यान हे काही प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांची निवृत्ती ही आवश्यक असते आणि त्या अर्थानं सूत्रकार या ठिकाणी स्मृती परिशुद्ध असा शब्द घालतात. असो असं आहे की या ठिकाणी समापन्न विषयामध्ये अगदी पूर्वानुग्रह रहित अशा प्रकार ध्यान हे व्हावं लागतं. आणि पूर्वानुग्रह निर्माण करणारे जी स्मृती आहे, ज्याद्वारा पूर्वानुग्रह हे उभे राहतात, त्या स्मृतीचा पूर्णपणे अपगम होणं, त्याची निवृत्ती होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यावेळी ध्येयमात्राला केवळ प्रकाशित करणारी केवळ अर्थमात्र निर्भासा अशी म्हणजे ध्येयमात्र तत्वाला प्रकाशित करणारी प्रत्ययात्मक रूपानं शून्य म्हणजे त्या ठिकाणी अहम प्रत्यय नसण्याचा प्रकार जो आहे म्हणजे स्वरूपशून्य अशी जी समापत्ती असते त्यामध्ये सवितर्का समापत्तीच्या तुलनेनं फार मोठी ध्यानात घनता असते. शब्दांश आणि ज्ञानांश हे मिळून होतात. ज्या गोष्टी सवितर्का समापत्तीमध्ये उपस्थित असतात त्या या ठिकाणी अपगत झालेल्या असतात. आपण त्या उदाहरणाद्वारा पाहिलं, कागदाचे 3 वर्तुळ करून ते उदाहरण आपण पाहिलं, त्या ठिकाणी असं आपल्याला लक्षात येतं की शब्दसंकेत आणि ज्ञानसंकेत हे अपगत होतात. म्हणजे बुद्धीमध्ये जो पूर्व प्रकारामध्ये शब्दाकारता, अर्थाकारता, ज्ञानकारता ह्या गोष्टी होत्या आणि त्या सगळ्या विलग होत केवळ अर्थाकारता राहते आणि मग अर्थमयता ही येऊ शकते, अर्थसमापन्नावस्था येऊ शकते आणि मग अखंड अर्थाकारतेनं एकसंध असं ते ध्यान बनतं. म्हणजे सूत्रगत स्मृती परिशुद्ध असा जो शब्द आहे म्हणजे स्मृती परिशुद्धतेनं ती पूर्वोक्त ते जे घटक आहेत पूर्वोक्त घटक आहेत शब्दांश, अर्थांश, ज्ञानांश अशी खंडित बुद्धी जी असते की हा शब्दांश, हा अर्थांश, हा ज्ञानांश आहे ती खंडित बुद्धी जाते आणि स्वरूपशून्य इव म्हणजे अहमत्वाचा भागही त्या ठिकाणी जातो आणि केवळ अर्थमय असं चित्त होतं, ध्यानमय असं चित्त होतं. ध्यानाच्या विषयामध्ये त्याला पूर्ण समापन्नावस्था येते. हे सांगण्यासाठी या ठिकाणी ही 2 लक्षणं सूत्रकार सांगतात. एक म्हणजे स्वरूपशून्य निव आणि अर्थमात्र निर्भासा. म्हणून ते म्हणतात
स्मृती परिशुद्ध स्वरूपशून्यवार्थमात्र निर्भासा निर्वितर्का. असो, अशा प्रकारे आपण सूत्राच्या अनुषंगाने त्याचा अर्थ पाहिला. अर्थात गतसूत्रामध्ये आपण या सूत्राचा विचार शेवटी उपसंहारामध्ये केल्यामुळे आपल्याला या सूत्राबद्दल बऱ्याच अंशामध्ये अर्थगमन हे त्या ठिकाणी झालं होतं, प्रक्रियाही लक्षात आली होती. असो, तर आता आपण या सूत्राच्या विशेष अभ्यासासाठी भाष्याकडे वळूया. तर भाष्यकार या ठिकाणी असं म्हणतात की ही जी स्मृतिशुद्धी आहे, परिशुद्धी आहे, अर्थात शब्दसंकेत आणि आगमज्ञान, अनंत ज्ञान हे आपल्यामध्ये कुठलाही ध्येय जो विषय, तो गुलाब असो, कमळ असो, त्याबद्दल आपल्यामध्ये काही शब्दसंकेत तर असतातच, तसंच त्याबद्दल काहीतरी ज्ञान असतं. कमळ म्हटल्यानंतर कमळाच्या बद्दल आपले काही अनुभव असतील, त्या सगळ्या अनुभवांची एक गर्दी असते अंतःकरणामध्ये. कमळाच्या संदर्भात आलेले अनुभव, कमळाच्या संदर्भात आलेल्या उपमा, या सगळ्यांची आपल्या अंतःकरणामध्ये एक गर्दी असते. कमळ म्हटल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी कमळाशी निगडीत असलेल्या या अंतःकरणामध्ये असतात. आलं का लक्षात? असं आहे, कमळ म्हटल्यानंतर कोणाला म्हणजे ज्याने भागवताचं पारायण केलंय त्याला गजेंद्र मोक्ष आठवेल. आता तुम्हाला गजेंद्र मोक्ष प्रकरण आठवणार नाही, कमळाशी त्याचा काय संबंध आहे कदाचित तुम्हाला त्याचा पत्ता नसेल, पण ज्याने भागवताचं पारायण केलं त्याला त्या ठिकाणी गजेंद्र मोक्ष आठवेल. कोणाला कमळ म्हटल्यानंतर ज्याने आपल्या प्रेयसीला कमलनयन अशी असं जर कधी वर्णन केलं असेल तर त्या ठिकाणी विनाकारण आपली प्रेयसी आठवेल. म्हणजे कमळ या शब्दाभोवती आपल्या अनेक प्रकारच्या स्मृती, अनुभव हे बांधलेले असतात. प्रत्येक अंतःकरणामध्ये त्या वेगळ्या असतात. कमळ म्हटल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या फ्लॉपीमध्ये ज्या ज्या एंट्रीज असतील, आलं का लक्षात, त्याच एंट्रीज दुसऱ्याच्या अंतःकरणात असतील अशा नाहीत. सामान्य ज्या असतील त्या असतील. कमळ कुठे असतं? कमळ म्हटल्यानंतर चिखलात येतं, पाण्यात येतं. कमळाचं फूल कसं असतं, त्याच्या पाकळ्यांचा रंग कसा असतो, मग ते त्या सामान्य त्याचं ज्ञान, किंवा सूर्योदयाच्या वेळेला कमळ उघडतं, सूर्यास्ताच्या वेळेला कमळ बंद होतं. या गोष्टी जरी सर्वसामान्यपणे सगळ्यांच्या अंतःकरणात सर्वसामायिक असल्या तरी काही अनुभव हे त्या ठिकाणी असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. त्या सगळ्यांची गर्दी अंतःकरणात असते. मग ते कमळ असेल, गुलाब असेल, गाय असेल. गाय म्हटल्यानंतर एखाद्याला आपली स्वतःची पाळलेली गाय ती आठवेल, किंवा एखाद्याला कुठली काळ्या रंगाची गाय आठवेल, जर्सी गाय आठवेल, तपकिरी रंगाची गाय आठवेल. आपली स्वतःची गाय असली तर त्याबद्दल त्याला ममता असल्यामुळे त्या गायीबद्दल त्याचे काही भावना असतील, त्यांना त्या ठिकाणी उगीच उमाळा येईल. किंवा असं आहे की आपली गाय केवळ 2-3 लिटर दूध देते आणि आपल्या शत्रूची गाय 5-10 लिटर दूध देते म्हटल्यानंतर त्या गायीबद्दल त्याच्या ज्या विशिष्ट भावना असतात, याचं कारण त्या ती गाय शत्रूची असल्यामुळे, म्हणजे हा विनाकारण त्या ठिकाणी गर्दी करू शकतात. म्हणजे काय, हे जे ज्ञानसंकेत आहेत ते निस्सीम असू शकतात, त्यांना खरोखर सीमा नसते. गायीशी कदाचित ते काही संदर्भही नसेल, संबंध नसेल. अशा अनेक स्मृती आपल्या त्या ठिकाणी गाय म्हटल्यानंतर उभ्या राहू शकतात. आलं का लक्षात? म्हणजे या स्मृतीमुळे गाय ह्या विषयावर अनेक प्रकारचे रंग, अनेक प्रकारचे डाग, अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी उभ्या राहतात. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे शब्दसंकेत, अर्थसंकेत, ज्ञानसंकेत हे असे अनेक असतात. तर ही स्मृती परिशुद्धी आवश्यक असते म्हणून भाष्यकार म्हणतात की स्मृती परिशुद्धी अर्थात शब्दसंकेत आणि तसं आगमज्ञान. गायीबद्दल कोणाला काही आगमज्ञान असेल, शास्त्रीय ज्ञान असेल, त्या गोष्टींचं त्या ठिकाणी स्मरण असतं, स्मृती असते. असे तुम्हाला गाय म्हटल्यानंतर हा प्रकार डोक्यात येणार नाही. पण ज्याने बृहदारण्यक उपनिषद वाचला असेल त्याला त्या ठिकाणी याज्ञवल्की आणि जनकराजा यांच्यातला एक प्रसंग आठवेल. जनकराजाने 1000 गायी त्याची शिंग सोन्याने मढवून त्या ठिकाणी आणली आणि त्या ठिकाणी एक विद्वत सभा झाली आणि जनकाने असं सांगितलं, ही विद्वत सभा जो जिंकेल त्याला या 1000 गायी, सुवर्णमंडित अशा गायी मी देईन, असा तो प्रकार. मग तो ह्याचा तुम्हाला पत्ताच नाही.
पण ज्यांनी बृहदारण्यक उपनिषद वाचलं असेल, शतपथ ब्राह्मण थोडं त्याबद्दल परिचय असेल आणि ही गोष्ट ज्याला माहीत असेल त्या ठिकाणी त्याला या गोष्टी स्मरण येऊ शकतं. तर अशा अनेक प्रकारचे आगमज्ञानाचे संकेत असतात, अनुमित ज्ञानाचे संकेत असतात, अनेक प्रकारचे अनुमानं असतात गायीच्या बद्दल. ह्या सगळ्यांची भाऊ गर्दी अंतःकरणामध्ये उठते. आणि असं आहे की या सगळ्यांची, या विकल्पांची निवृत्ती झाल्यावर परिशुद्ध स्वरूपामध्ये अंतःकरणामध्ये गाय ही असू शकते. म्हणजे या सगळ्यांची निवृत्ती झाल्यावर ग्राह्य आलंबन उपरक्त प्रज्ञा, ग्राह्य आलंबन म्हणजे या ठिकाणी गायीनं उपरक्त झालेली जी प्रज्ञा आपल्या ज्ञानात्मक प्रज्ञेला जणू सोडून, म्हणजे त्या ज्ञानामध्ये जे मीत्व असतं, मी गाय जाणतो, मी गाय पाहतो, ह्याच्यामध्ये जे मीत्व आहे, ममत्व आहे, अहमत्व आहे, ते त्या ठिकाणी गळून पडतं. आणि त्या प्रज्ञेला सोडून म्हणजे तसंच ग्रहणात्मक ध्यानात्मक भावाला सोडून ग्राह्य स्वरूपाकार बनते. म्हणजे आपण असं पाहिलं की ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्य असे 3 घटक असतात असं आपण पाहिलं. या ठिकाणी गाय हा ग्राह्य विषय आहे, गाय हा ग्राह्य विषय आहे. मग त्यावेळेला ग्राह्य अंश केवळ राहणं आणि ग्रहितृ आणि ग्रहण अंश हे पूर्णपणे अपगत होणं, हा जेव्हा प्रकार संभवतो तेव्हा ती निर्वितर्का समापत्ती बनते. कारण अंतःकरण हे पूर्णपणे ग्राह्याकार, गवाकार या ठिकाणी बनतं आणि म्हणून ह्याला निर्वितर्का समापत्ती म्हणतात. अशा प्रकारे हा प्रकार सांगताना भाष्यकार असं म्हणतात, या शब्द संकेत श्रुत अनुमान ज्ञान विकल्प परिशुद्धौ ग्राह्य स्वरूपोपरक्ता प्रज्ञा स्वमिव प्रज्ञा स्वरूपम ग्रहणात्मकम त्यक्त्वा पदार्थमात्र स्वरूपा ग्राह्य स्वरूपापन्नेव भवती सा तदा निर्वितर्का समापत्ती, असं ते म्हणतात. ते काय म्हणतायत, या शब्द संकेत श्रुत अनुमान ज्ञान विकल्प परिशुद्धौ, हा आपण पाहिला परिशुद्धीचा प्रकार पाहिला, ज्ञान संकेत, शब्द संकेत हे सगळे गेल्यानंतर तसं श्रुत अनुमान हे जे आपल्याला ज्ञान असतं, ग्राह्य विषयाबद्दल, त्या ध्यानातल्या विषयाबद्दल काही श्रुत ज्ञान असतं, अनुमित ज्ञान असतं. हे जे ज्ञान असतं ते सगळं त्या ठिकाणी अपगत झाल्यानंतर ती स्मृती परिशुद्धी असते. त्यावेळेला काय होतं, अंतःकरणामध्ये ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्य यांच्यामध्ये केवळ ग्राह्य घटक हा शिल्लक राहतो आणि ग्रहितृ आणि ग्रहण हे अपगत होतात. म्हणून ते म्हणतात ग्राह्य स्वरूपोपरक्ता प्रज्ञा स्वमिव प्रज्ञा स्वरूपम ग्रहणात्मकम त्यक्त्वा पदार्थमात्र स्वरूपा ग्राह्य स्वरूपान्नेव भवती. म्हणजे त्या ठिकाणी ग्रहितृ आणि ग्रहण हे अंश जातात, स्वरूपशून्य अशी अवस्था येते. म्हणजे त्या ठिकाणी मी गाय पाहत आहे किंवा मी गाय जाणत आहे अशा प्रकारचं त्या संवेदनेतलं जे मीत्व आहे ते हटतं. ग्रहितृचा अंश आहे तो हटतो आणि तसाच ग्रहणाचा अंश जो आहे तोही हटतो आणि केवळ ग्राह्यात्मक असं चित्त बनतं, ग्राह्य समापन्न चित्त बनतं. ग्राह्य अशी जी गाय आहे, या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपण गाय ही जी हे जे उदाहरण घेतलं त्या स्वरूपानं ज्यावेळेला अंतःकरण भासतं ती निर्वितर्का समापत्ती असते. असं भाष्यकार या ठिकाणी निर्वितर्का समापत्तीचा अर्थ करताना, अर्थात सूत्र थोडं खोलून सांगताना, सूत्राचं विशदन करताना ते म्हणतात. आता सूत्रकार या ठिकाणी अर्थमात्र निर्भासा म्हणतात. अर्थ म्हणजे वस्तू. या ठिकाणी गाय म्हणा, कमळ म्हणा, गुलाब म्हणा, हे ध्यानाच्या ज्या वस्तू आहेत, ध्येय म्हणून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू त्यांचा अर्थ म्हणून निर्देश करतात.
आता हा अर्थ कशा प्रकारचा असतो? असं आहे, समोर जी आपली प्रत्यक्ष ज्ञानाची गाय असते, इंद्रिय ज्ञानाची गाय असते, जी आपण कुरणामध्ये चरत असताना बघतो, ती गाय कशी असते? की त्वक, चर्म, रुधिर, मांस, मज्जा, अस्थि याने ती बनलेली असते. त्या ठिकाणी त्याला ते घटक असतात. पंचमहाभूती कसा त्याला देह असतो, त्याला भौतिक देह असतो. आलं का लक्षात? पंचमहाभूतांनी बनलेला एक तो संघात त्याचा देह त्याला असतो आणि तो आपल्याला दिसत असतो. म्हणजे ही गाय कशी आहे तर आपण सांगू शकतो की बाबा हे बाहेरून दिसणारे जे आहे ते त्याचं त्वक आहे, त्याचं चर्म आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये रुधिर आहे, त्याच्यामध्ये अस्थि आहे, त्याच्यामध्ये मज्जा आहे, त्याच्यामध्ये मांस आहे, त्याच्यामध्ये मेद आहे. या गोष्टी आपण समजू शकतो. म्हणजे समोर जी अर्थशः दिसणारी जी गाय आहे ती गाय आपण कशी असते, काय असते हे समजून असतो. त्याचं भौतिक ज्ञान हे आपल्याला असतं की ही गाय पंचमहाभौतिक अशा पिंडांनी बनलेली आहे. त्यामुळे तो अर्थ आहे. तर या ठिकाणी अंतःकरणामध्ये जी गाय प्राप्त होते तो पण एक अर्थ असतो. अर्थमात्र निर्भासा म्हटलेलं आहे. असं म्हटल्यामुळे अंतःकरणामध्ये जी गाय त्या ध्येय वस्तूच्या स्वरूपामध्ये जी असते ती गाय सुद्धा एक कल्पना नसते, परिकल्पना नसते, आभास नसतो, तर तो एक अर्थ असतो. हे या ठिकाणी सूत्रकार सांगताना अर्थमात्र निर्भासा म्हणतात. त्यामुळे त्यांना असं सांगायचंय की ही गाय सुद्धा काही घटकांनी बनलेली आहे. जशी तुम्हाला बाहेर चरणारी गाय, जिवंत गाय, प्राणी म्हणून नसलेली गाय जी दिसते आणि त्याचं तुम्ही वर्णन करता ही की त्वक, चर्म, रुधिर, मांस, मज्जा, मेद, अस्थि ह्याने बनलेली वगैरे घटकांनी बनलेली असं जे आपण सांगतो, तसंच ही जी अंतःकरणामध्ये प्रकट होणारी गाय आहे त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा देह आहे. आलं का लक्षात? ही केवळ कल्पना नाही आहे. कारण त्याला ते अर्थमात्र निर्भास असं म्हणतायत. कल्पना मात्र निर्भास असं म्हणत नाही. ही काल्पनिक गाय असं ते म्हणत नाहीत. कारण अशी कल्पना होऊ शकते किंवा अंतःकरणामध्ये ध्यानामध्ये प्रकट होणारी जी वस्तू आहे ती कल्पनामय असते, अशा प्रकारे एक धारणा असू शकते. अंतःकरणामध्ये प्रकट होणारी जी गाय आहे, ध्येय म्हणून प्रकट होणारी जी गाय आहे ती काही प्राणी गाय नाहीये, वस्तुमात्र गाय नाहीये, वस्तुत्वात्मक गाय नाहीये. कारण ती त्वक, चर्म, रुधिर, मांस, मज्जा, मेद, अस्थि ह्याने बनलेली नाहीये हे आपण मान्य करतो. त्यामुळे असं वाटण्याची शक्यता आहे की ही कल्पनारूप गाय आहे. पण सूत्रकार कल्पना मात्र निर्भासम वगैरे म्हणत नाहीत, अर्थमात्र निर्भास म्हणतात. त्या ठिकाणी ते काहीतरी त्याला त्याची संघटना आहे, त्या गायीची संघटना आहे असं त्या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळे ह्या एका दार्शनिक हा जो प्रतिपादनाचा प्रकार आहे, सूत्रकारांनी त्याला एक अर्थात्मक सत्ता दिलेली आहे. ती अर्थात्मक सत्ता आहे असं म्हटलेलं आहे. कारण प्रश्न असा पडू शकतो की बाहेर इंद्रिय प्रत्यक्ष गाय ह्याची सत्ता कशी आहे? आपल्याला शकतो, मान्य करतो की वस्तुत्वात्मक गाय आहे. पण ज्यावेळेला ध्येयामध्ये ध्येय म्हणून गाय अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होते, ध्यानामध्ये प्रस्फुटित होते, ती गाय कशा प्रकारची असते तर आपण कदाचित मान्य करणार नाही की ती अर्थात्मक आहे, ती वस्तुत्वात्मक आहे. आपण असं म्हणू ती कल्पनात्मक आहे. पण सूत्रकार तसं म्हणत नाहीत, तेही त्याला अर्थ म्हणतात. ती पण अर्थात्मक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भाष्यकार त्याबद्दल थोडासा खुलासा करताना म्हणतात, तस्या एक बुद्धी उपक्रमो हुई अर्थात्मा अणु प्रचय विशेषात्मा गवादेर घटादेर वा लोकहा. अशा प्रकारे ते या ठिकाणी विशेषण करतात. असं आहे की हा मनोवैज्ञानिक प्रकरणाचा जरी भाग असला, समापत्ती आपण म्हणजे मनोवैज्ञानिक स्तरावरनं मनोवैज्ञानिक विषय म्हणून त्याला हाताळत असलो तरी या ठिकाणी थोडासा किचकट असा दार्शनिक भाग येणं आवश्यक होतं, अत्यावश्यक होतं. का हे थोड्या वेळाने कळेल. पण असं आहे की या ठिकाणी जे आता भाष्यकार सांगतायत हा थोडासा दार्शनिक पक्ष हा या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि त्या अर्थानं ते म्हणतात की हा जो प्रकार आहे, म्हणजे समजा या ठिकाणी आपण गाय हा पदार्थ या ठिकाणी मानला तर हा जो अर्थ गाय किंवा कुठलाही घटपट कुठलाही पदार्थ असला तरी त्या
तो पदार्थ या ठिकाणी अणुप्रचय अणुसंघात आणि विशिष्ट प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो. म्हणजे जशी बाहेरची गाय वस्तुत्मक ऐंद्रियिक गाय प्राणी गाय विशिष्ट अणुसंघाताने बनते, तसे हाही एक अणुसंघात आहे असं या ठिकाणी भाष्यकार सांगतात. आणि म्हणून त्याला सूत्रकार अर्थ म्हणतात, अर्थमात्र म्हणतात. आला का लक्षात? कल्पना मात्र म्हणत नाहीत, तर अर्थमात्र म्हणतात. मग हा अर्थ कशा प्रकारचा आहे? एक प्रकारचा अणुसंघात आहे. जशी तुम्हाला बाहेर प्राण्यात्मक अशी गाय दिसते, त्वक चर्म रुधिर मांस मज्जा मेद अस्थि आणि बनलेली, तशा प्रकारे तीच नसली तरी तशा दुसऱ्या प्रकारच्या अणुसंघातानं बनलेली ही एक गाय वस्तू अंतःकरणामध्ये ध्यानासाठी प्रकट होते असं या ठिकाणी भाष्यकार सांगतायत. अर्थात सूत्रकारांनी तशा प्रकारचा निर्देश केवळ त्या एका शब्दात केलाय, पण त्या शब्दामध्ये हे एवढं तात्पर्य साठलंय, थोडासा दार्शनिक भाग त्यामागे साठलेला आहे, हे दाखवण्यासाठी भाष्यकार थोडासा खुलासा करतात. असो, भाष्यकार जे काही या ठिकाणी म्हणले ते असं की ते चित्त जे आहे तदाकारित एकबुद्धीला उत्पन्न करणाऱ्या अर्थरूपी जो अणुसमुदाय म्हणजे गौघटादी त्या आकारानं असते, ती समापत्ती ही त्या आकारानं असते. आता तुम्ही म्हणाल हा अणुसमुदाय म्हणजे काय, कसा प्रकार आहे? एक तुम्हाला सोपं साधं उदाहरण सांगतो की एक दूरदर्शन आहे, दूरदर्शनचा संच आहे. हा दूरदर्शनचा संच पाहिल्यावर तुम्ही म्हणता, ओळखता की हा दूरदर्शन आहे, त्याचा संच आहे, हे दूरदर्शन आहे आणि हा दूरदर्शनचा संच आहे, हे तुम्ही ओळखता. आलं का लक्षात? पण समजा एक तंत्रज्ञ आहे, त्याने हा दूरदर्शनचा संच पूर्णपणे खोलून टाकला, विघटित केला, त्याचे सगळे भाग सुटे केले, अक्षरशः सगळे भाग सुटे करून टाकले. आणि ते सगळे भाग सुटे केल्यानंतर सर्वसामान्य माणूस त्याला ओळखू शकणार नाही की हा सगळा दूरदर्शनचा संच आहे. फार तर त्यातला तो स्क्रीनचा भाग जो आहे, काच बघून तो म्हणेल किंवा फ्रेम बघून म्हणेल, पण ते फ्रेम सुद्धा त्यांनी विघटित केली. काय एखादा भाग बघून तो म्हणेल हा टीव्हीचा भाग आहे, पण बाकीचे भाग तो दूरदर्शनचे आहेत असं काही छातीठोकपणे सांगू शकत नाही, कारण तो तंत्रज्ञ नाहीये. आला का लक्षात? त्या टीव्हीचं जे स्क्रीन आहे ते बघून तो ओळखेल हे टीव्हीचं स्क्रीन आहे, ओळखेल, पण हे बारीक सारीक सगळे जे भाग आहेत ते सगळे भाग बघून तो असं काही निश्चित म्हणू शकणार नाही, हमी देऊ शकणार नाही की हे सगळे दूरदर्शनच्या संचाचेच भाग आहेत, हा डिसेंबल्ड भाग आहे, असं काही तो निश्चितपणे म्हणू शकत नाही. तर क्षणभर असं कल्पना करा की ही जी अर्थात्मक गाय आहे, इंद्रिय प्रत्यक्ष विषयाची जी गाय आहे, प्राणी म्हणून जी गाय आहे, हे जर संबंध विघटन केलं तर त्याच्या विघटित भागांना तुम्ही काही गाय म्हणून ओळखू शकणार नाही. तर असं लक्षात घ्या की ही जी बाहेर वस्त्वाकार गाय आहे, ती गाय ज्या घटकांनी बनलेली आहे त्याच घटकांद्वारा अंतःकरणामध्ये एक गाय बनते. म्हणजे प्रश्न असा पडतो की बाहेरची गाय आणि अंतःकरणामध्ये ध्येयविषयक जी गाय आहे त्या गायीत फरक आहे किंवा कसं? तर असं आहे की बाहेर बनणारी गाय ही पांचभौतिक आहे, अंतःकरणात बनणारी गाय सुद्धा पांचभौतिकच आहे, ती सुद्धा पांचभौतिकच आहे. म्हणजे शेवटी बाहेरची गाय बरोबर अंतःकरणातली गाय असं समीकरण मांडता येतं. म्हणजे अगदीच टोकाच्या विज्ञानाला जाऊन असं म्हणता येईल की बाहेरची गाय म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, अंतःकरणातली गाय सुद्धा प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन आहे. मग जर बाहेरची गाय बरोबर प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन आणि अंतःकरणातली गाय बरोबर प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, तर बाहेरची गाय बरोबर अंतरंगातली गाय, ह्याच्यात समीकरण मांडण्यामध्ये काय दोषावह आहे? काही दोषावह नाहीये. त्यामुळे ही काल्पनिक गाय आहे असं म्हणण्याचं कारण नाही, थोडं दार्शनिक खोलीत गेल्यानंतर असं लक्षात येतं की हा सुद्धा एक विशिष्ट अणुसंघात आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की या ठिकाणी सूत्रकार अर्थमात्र निर्भासा असा प्रकार म्हणतात.
याबद्दल तुम्ही आम्ही काही वाद करणार नाही. आपण मान्य करतो ही जी ध्यानाची घटपट आदी गौ आदी वस्तू आहेत त्या सगळ्या अर्थ आहेत, ते सगळे अर्थ आहेत, ते सगळे विषय आहेत, हे आपण मान्य करतो. पण असं बघा की हा जो गौ किंवा घटपटादी जे अर्थ आहेत त्याच्या सत्तेविषयी, त्यांच्या सत्तेविषयी एक वाद हा दार्शनिक क्षेत्रामध्ये आहे. आलं का लक्षात? दार्शनिक क्षेत्रामध्ये ही जी बाह्य वस्तू आहे, गौ घटपटादी ज्या वस्तू आहेत त्यांच्या सत्तेबद्दल एक वाद आहे आणि त्याच्याबद्दल अशी वेगवेगळी मतं आहेत. तर या ठिकाणी एका विशिष्ट मताचा समाचारही या ठिकाणी घेतला गेलेला आहे, अनायास असं आहे. आलं का लक्षात? हे योगशास्त्रकार, सूत्रकार आणि भाष्यकार अनायासे एका पक्षाचंही खंडन करून जात आहेत. अर्थ मात्र निर्भासा म्हणून अर्थात्मक सत्ता सांगतायत ते बाह्य वस्तूला, गौ घटपटादी वस्तूंना ते एक सत्ता सांगतायत. आणि ही सत्ता सांगताना ते जे कोणी प्रतिपक्षी आहेत, दार्शनिक प्रतिपक्षी आहेत, त्यांना अनायासे आणि लीलया आडवं करून जात आहेत. असं बघा की विज्ञानवादी म्हणून बौद्ध असा जो एक पंथ आहे, दार्शनिक आहेत बौद्ध, विज्ञानवादी जे दार्शनिक आहेत ते बाह्य वस्तूला मानत नाहीत. बाह्य वस्तूला अर्थात्मक सत्ता नाही असा एक त्यांचा पक्ष आहे. ते त्याला सर्व मनोवाद असं म्हणतात. सर्व मनोवाद तुम्हाला बाहेर जी वस्तू दिसते ते म्हणतात की ते तुमच्या मनाद्वारा घडणारा एक आकार आहे. जसं स्वप्नामध्ये तुम्ही गाय बघता, हे एक दीर्घ स्वप्न आहे. बाहेर तुम्हाला दिसणारी गाय जी आहे ती जशी स्वप्नामध्ये अंतःकरणामध्ये गाय बनते तशीच ही गाय आहे. ही तुमच्या मनाद्वारा निर्माण झालेली आहे. याला पॅनसायकिझम, सर्व मनोवाद असं तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये म्हटलं जातं. हा एक आदर्शवादी तत्वज्ञानाचा पंथ आहे की ते सर्व मनोवाद मान्य करतात. सर्व मनोवाद म्हणजे सगळं मानसिक आहे, आपल्या मनाने निर्माण झालेलं आहे. ह्याला पॅनसायकिझम असं म्हणतात. आणि विज्ञानवादी बौद्धांचा हाच पक्ष आहे. ते बाह्य वस्तूला कुठल्याही प्रकारची सत्ता मानत नाहीत. असं आहे, स्वप्नामध्ये तुम्हाला गाय, कमळ, घोडा दिसतो, त्याची सत्ता कशा प्रकारची असते असं एक क्षणभर विचार केला तर तुम्ही बौद्धिक पातळीवर येऊन काय म्हणाल की काल्पनिक आहे, हे माझ्या मनाने निर्माण केलं, मनाने चितारलं. जसा एखादा चित्रकार कागदावर घोडा चितारतो, गाय चितारतो, कमळ चितारतो, पर्वत चितारतो आणि काही वेळेला अक्षरशः त्याच्यामध्ये जीव ओतल्यासारखं आपल्याला वाटतं. अत्यंत सजीव चित्र असतं असं आपणही म्हणून जातो काही वेळेला. पण आपल्याला माहिती असतं की हे शेवटी चित्र आहे. आपल्याला माहिती असतं की चित्रकाराच्या ब्रश आणि रंगाद्वारा बनलेली ही एक आविष्कृती आहे, हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपल्याला माहिती असतं की हा चित्रातला घोडा खरा घोडा नाही, चित्रातली गाय, चित्रातलं कमळ खरं कमळ नाही. खरं कमळ वेगवेगळ्या अणुप्रमाणांनी बनलेलं असतं, कागदावरचं कमळ हे वेगळ्या अणुप्रमाणांनी बनलेलं आहे, हे आपल्याला माहिती असतं. असं आहे की आपल्याला माहिती असतं की हे पुन्हा ही चित्रकाराची कल्पना आहे. चित्रकाराच्या कल्पनेतून हे कमळ साकार झालंय, चित्रकाराच्या कल्पनेतून हा घोडा साकार झालेला आहे वगैरे वगैरे आपण समजून असतो. बौद्धिक पातळीवर आपण असं म्हणतो. पण असं आहे की हे जे विज्ञानवादी आहेत तर ते असं म्हणतात की बाह्य वस्तू या सरसकट या मनोमय असतात. बाह्य वस्तू या मनोमय असतात. म्हणजे बाह्य वस्तूला कुठल्याही प्रकारे सत्ता नसते. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा पाडाव करून बाह्य वस्तूची सत्ता, जी पतंजलींनी या ठिकाणी अर्थ या पदाने सांगितले आहे, त्याची उभारणी अत्यंत सुयोग्य आहे हे दाखवण्याची जबाबदारी भाष्यकार स्वतःवर घेतात. आणि बाह्य वस्तू सिद्धी त्यांनी त्या ठिकाणी तशा प्रकारे ती केलेली आहे आणि ते करतात. असं आहे, सध्या आपण एका दार्शनिक पक्षामध्ये हात घातलाय. खरं तो अत्यंत महत्वाचा आहे. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला पंगत भेद झाला असं जाणवेल. आलं का लक्षात? कारण आपण अत्यंत मनोहारक अशा मनोवैज्ञानिक
विषयाला हाताळत होतो आणि गूढवाद बघत होतो आणि त्या ठिकाणी हे किचकट दार्शनिक प्रकरण कुठनं उपटलं असं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंगत भेद झाला असं वाटण्याची शक्यता आहे. पण असं आहे, शेवटी हे शास्त्र आहे आणि एखादी गोष्ट ज्या वेळेला येईल अशी गोष्ट जर मध्ये डोकावत असेल तर ती समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं, कारण याद्वाराच आपली बौद्धिक धारणा ही बळकट होऊ शकते. असं आहे की तुम्हाला या ठिकाणी मी एक बुद्धिभेद करण्याचा तुमचा प्रयत्न की तुम्ही किती या ठिकाणी बेचैन व्हाल. असा दार्शनिक म्हणतो की अरे ही जी बाह्य वस्तू आहे, गाय आहे, कमळ आहे, पर्वत आहे, जे काही तुला डोळ्याने दिसतं हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं मनोमय आहे. तुझ्या मनाने या गोष्टी त्या ठिकाणी चितारल्या आहेत. आलं का लक्षात? जर स्वप्नामध्ये तू काय बघतोस, पक्षी बघतोस, पर्वत बघतोस, नद्या बघतोस, त्या ठिकाणी काय खराखोरा पर्वत असतो काय? नदी वाहते काय? काय प्राणी असतात का? पण तुझ्या अंतःकरणामध्ये हुबेहूब त्या ठिकाणी ते प्राणी, ते त्या भौतिक गोष्टी त्या ठिकाणी चितारतात. त्या कोण घडवतं? तू स्वतःच्या मनाने घडवतो, तुझ्या कल्पनेने घडवतो, तुझ्या मनाने त्या ठिकाणी आविष्कृती होते. आणि हे दीर्घ स्वप्न आहे. या ठिकाणी तू जे वस्तू म्हणून बघतोयस त्या सगळ्या वस्तू नाही आहेत, तुझ्या या सगळ्या मनोमय आविष्कार आहेत, मनाचे आविष्कार आहेत. अशा प्रकारे ते बाह्य वस्तू मिथ्या ठरवतात. दार्शनिक ह्या सगळ्या बाह्य सृष्टीला, जगताला मिथ्या ठरवतात. आणि हा तत्वज्ञानाचा प्रकार तुम्हाला कदाचित परिचयाचा असेल. बाह्य सृष्टीला मिथ्या ठरवणं, खोटं ठरवणं, ही गोष्ट लक्षात आली का? आता समजा जर असं म्हटलं की हे बाह्य कमळ, बाह्य गाय, बाह्य गुलाब हे मिथ्या आहेत असं जर ठरवलं तर अंतःकरणामध्ये तुम्हाला ज्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये हे या वस्तू ध्येय म्हणून येतात त्या सुद्धा खोट्याच ठरतील की. मग साक्षात्कार कुठल्या डोंबलाचा? म्हणजे बाह्य कमळ हेच जर मिथ्या असेल तर अंतःकरणामध्ये ध्यानामध्ये येणाऱ्या कमळ हे त्यापेक्षा 10पट, 100पट, शतपट, सहस्त्रपट मिथ्या ठरणार. मग कसला आला डोंबल्याचा साक्षात्कार? कसला साक्षात्कार झाला? मिथ्या साक्षात्कार झाला. मिथ्याचा साक्षात्कार झाला. हा काय मिथ्या कमळाचा साक्षात्कार असतो? ते जर तुम्हाला म्हणतील अरे तुम्ही योगी लोक ज्याचा साक्षात्कार म्हणून बोंब मारता, तो साक्षात्कार नकार असतो. सगळा साक्षात्कार म्हणजे त्या वस्तू सगळ्या मिथ्या असतात. कारण तुमच्या ध्येयाचे, ध्यानाचे जे विषय आहेत, कमळ म्हणा, गाय म्हणा, गुलाब म्हणा, जे काही विषय असतील ते सगळे बाहेरच्या वस्तूच त्या मिथ्या आहेत, अंतःकरणामधल्या मिथ्या असतात. हे सांगायचं कारण नाही. स्वप्नामधलं कमळ जितकं मिथ्या असतं तितकंच तुमच्या ध्यानामधलं कमळ मिथ्या असतं म्हटल्यानंतर कमळ ध्यानावस्था, कमळ समानाकारापत्ती, तन्मयता, तत्स्थ तदंजनता, कमळ साक्षात्कार या गोष्टींना सुरुंग लागणार नाही का? त्यामुळे बाह्य वस्तूचं अस्तित्व, त्याची सत्ता ही कशी असते हे सांगणं या ठिकाणी शास्त्रकारांची जबाबदारी ठरते असते. आलं का लक्षात? शास्त्रकारांची जबाबदारी ठरते आणि ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय त्यांना ध्यानामध्ये येणारा विषय सत्य असतो, सत्य साक्षात्कार करून देणारा असतो हे सांगणं शक्य नसतं. आणि म्हणून थोडासा तार्किक काथ्याकूट हा या ठिकाणी आवश्यक ठरतो. आणि म्हणूनच या ठिकाणी सूत्रकार अर्थ असा शब्द वापरतात. आणि अर्थ म्हटल्यानंतर त्याला एक सत्ता आहे असं त्यांना म्हणायचंय. आणि ही सत्ता कशा प्रकारची असते हे विशद करून सांगणं ही जबाबदारी भाष्यकारांवर पडते. आणि भाष्यकार त्यामुळे हा प्रपंच करतात. आलं का लक्षात? म्हणजे हा जो या ठिकाणी तुम्हाला पंक्तीभेद झाल्याचा प्रकार जाणवतोय किंवा पंगत भेद झाल्याचा प्रकार जाणवतोय, म्हणजे एक आपण चांगल्या गूढवादाच्या ट्रॅकवरनं जात असताना हा इथला खडकाळ प्रदेश, वृक्ष प्रदेश का आला? नयनरम्य असा आपण हिमालयाचा गूढवादाचा प्रांत हा त्या ठिकाणी आक्रमित असताना एकदम तुमच्या पुढे राजस्थानाचं वाळवंट आणून का सोडलं असं तुम्हाला वाटणं शक्य आहे. पण त्या ठिकाणी इलाज नाहीये, कारण हे शास्त्र आहे. म्हणजे दर्शनामध्ये हा अर्थ म्हणून त्यांनी या ठिकाणी संकल्पना वापरली. आणि काही प्रतिपक्षी लोक अर्थाला अर्थ मानत नाही, अर्थाला अनर्थक ठरवतात, मिथ्या ठरवतात.
त्यामुळे त्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी पहिल्यांदी त्यांना पार पाडावी लागते आणि म्हणून एक दार्शनिक कर्तव्य ते पार पाडतात. त्यामुळे हा भाग तुम्हाला थोडासा सहन करायला पाहिजे. असो, तर त्यामुळे या ठिकाणी भाष्यकार ही जबाबदारी उचलतात आणि अर्थ ही जी संकल्पना आहे, ह्याची सत्ता आहे, त्याच्याविषयी ते काही उहापोह करतात. तर तो भाग आपण बघणार आहोत, पण तो आपण पुढल्या प्रसंगी बघूया. कृष्णार्पणमस्तु.